गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते. गजानन महाराज की जय. गजानन महाराज की जय. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 9. श्री गणेशाय नमा. हे सगुण स्वरूपा रुक्मिणीवरा, हे चंद्रभागा तटविहारा, श्री संत वरदा शारंगधरा, पतित पावणा दयाणी दे. लहाना वाचून मोठ्यांचा, मोठेपणानं टिकेसाचा, पतिता विण परमेश्वराचा, बोलबाला होणे नसे. आम्ही आहोत पतित म्हणून तुला म्हणतात, पावन करता रुक्मिणी कांत. हे आता विसरू नको, परिश्लोहाला सोने करी, म्हणून त्याचे महत्व भूमीवरी. ओहोळ पोटी घे गोदावरी, म्हणून म्हणती तीर्थ तिला. याचा विचार करावा चित्ती आपुल्या माधवा, दास गुणूला हात द्यावा, बुडून द्यावे कोठेही. असो गोविंद बुवा टाकळी कर, एक हरी दास होता थोर. तो करया कीर्तन गजर, शेगावासी पातला, तेथे शिवाचे मंदिर. पुरातन होते साचार, ज्याचा केला जीर्णोद्धार. मोठे नामक सावकारे, अलीकडच्या श्रीमंताला मंदिराचा कंटाळा. मोटारी क्लब बाय सिकलला, याचे प्रेम बहु असे. तैसान मोठे सावकार, श्रीमंत असून भाविक फार. त्यानेच हा जीर्णोद्धार केला असे मंदिराचा. म्हणून मोठ्याचे मंदिर वंदू लागले नारी नर. आता पुढचा प्रकार काय झाला तो ऐका. त्या मोठ्यांच्या मंदिरी उतरले टाकळी कर कथेकरी. त्यांचा घोडा समोरी बांधला होता मंदिराच्या. घोडा अति द्वाड होता, कोणासही मारी लाता. समोरून कोणी येता, त्यास चावे कुत्र्या सम. तोडी चराटे वरच्यावरी, स्थिर न राहे क्षणभरी. कधी कधी कांतारी, त्याने जावे पळून. किंकाळी रात्रंदिवस, वाईट खोड्या बहुवच. आल्या होत्या मुक्कामास, श्रोते तया घोड्याच्या. लोखंडाच्या साखळ्या होत्या त्यासी बांधण्या केल्या, त्या या समयी राहिल्या टाकळी माझी विसरून. चराटाने कसा तरी, घोडा मंदिरा समोरी बांधून या कथेकरी. निजला जाऊन शय्येला, रात्र झाली 2 प्रहर. तमे आक्रमिले अंबर, दिवा बत्तींचे दुघुतकार होऊ लागले वृक्षावरी. टिटव्या टिटी शब्द करीती, वाघोळे भक्षा धुंडीती. पिंगळे बसुनी वृक्षावरी किलबिल करू लागले. सामसूम जिकडे तिकडे बंद झाली कवाडे. कोठेही ना दृष्टी पडे एकही माणूस रस्त्यानी. ऐशा रात्र समयास, श्री गजानन पुण्यपुरुष, घोडा बांधल्या ठायास. येथे झाले सहज गती. जे जे कोणी द्वाड असती, त्यांना सुधारण्याप्रती साधू पुरुष अवतार घेती. साधनेने भूमीवर औषधाचे प्रयोजन, रोगा निवारण्या कारण. तेवी द्वाडांचे द्वाडपण, साधू संत निवारिती. असो गजानन घोड्यापासी, आले रात्र समयासी. जाऊनी निजले अतिहर्षीच हो, पायात घोड्याच्या मुखे भजन चालले होते. गिनगणगणात बोते, या सांकेतिक भजनाते. जाणण्या कोण समर्थ हो, त्या सूत्ररूप भजनाचा. अर्थ ऐसे वाटतो साचा, गणी या शब्दाचा अर्थ मोजी हाच असे. जीवात्व म्हणजे गण, तो ब्रह्माहून नाही भिन्न. हे सुचवावा या कारण, गणात हा शब्द असे. बोते हा शब्द अपभ्रंश वाटे निका. बाते हा शब्द ऐका, तेथे असावा निसंशय. बा या शब्दे करून घेतले पाहिजे मन. ते हे आहे सर्वनाम शब्दाऐवजी आलेले, म्हणजे मना समजे नित्य. जीव हा ब्रह्मा सत्य, मानू नको तया प्रत. निराळा त्या तोची असे. गिनगिनगिनात बोते, कोणी गणिगण गणात बोते. ऐशी आहेत 2 मते, या भजनाविषयी शेगावी. त्यासी न आपुले प्रयोजन, आपणा कथेसी कारण. महाराज निघाले येऊन चौपायात घोड्यांच्या. वरील भजन मुखाने चालले होते आनंदाने. वाटे या भजन रूप साखळीने, घोडा बांधून टाकीला. गोविंद बुवांच्या अंतरी धास्ती होती जबर खरी, म्हणून तो वरच्यावरी उठू पाहे वारूला. तो ठाण्यावरी घोडा शांत, ऐसा पडला दृष्टीप्रत. गोविंद बुवाच्या मनात चित्तात अति नवल वाटले. तो आपुल्या मणी म्हणे, हे ऐसे झाले कशाने. का काही आजाराने व्याप्त झाला घोडा हा, म्हणून राहिला शांत. हे न काही कळो येत, हा ऐसा आजपर्यंत नाही कधी स्थिरावला. हे काय आहे ते पाहाया गेले, तो एक माणूस दिसले. चोहो पायात निजलेले त्या द्वाड घोड्याच्या. अति निकट येऊणी पाहू लागले निरकुणी. तो दिसले कैवल्य दाणी, तेथे गोविंद बुवाला. ते म्हणाले मनात, घोडा का झाला शांत. हे कळले कारणासहित, मज लागी येदवा समर्थाच्या सहवासे. घोडा शांत झालासे, जेथे कस्तुरी तेथे नसे. दुर्गंधाला थारा कदा समर्थाच्या पायावरी. गोविंद बुवाने अत्यांदरी शिर ठेविले निर्धारी. अष्टभाव दाटले, मुखे करू लागले स्तवन. आपण खरेच गजानन, विघ्नाचे करीत असा कंदन. याचा प्रत्यय आज आला, माझा घोडा द्वाडती. सर्वही झाला भीती, तेथे चालात गुरुमूर्ती. हरण्या त्याचा द्वाडपणा.
ह्या घोड्याच्या चाटखोडी, चालता मध्येच मारी उडी, क्षणाक्षणा मागल्या झाडी. हा दुगाण्या महाराज मी गेलो होतो कंटाळून, म्हणून बाजारा लागून गेलो विकाया कारण. परीन कोणी घेईया मी फुकटही लागलो द्याया, परीन कोणी तयार घ्याया त्यावरी आपण केली दया. हे झाले फार बरे आम्हा कथेकऱ्यांचे, घोडे पाहिजे गरीबसाचे, घरा माझी धनगराचे नाही वाघ कामाचा. ऐसा झाला प्रकार, घोडे झाले गरीब फार, जड जीवांचा उद्धार करण्यास स्वामी अवतरले. घोड्यास म्हणाले आता गड्या, करू नकोस येथून खोड्या, त्या येतेच रोकड्या, द्याव्या अवघ्या सोडून तू शिवाच्या समोरी. याचा विचार काही करी, वागत जावे बैला परी, त्रास न देई कोणा ते. ऐसे त्यासी बोलून गेले निघून दयागण, कृपा कटाक्षे करून पशुहिताने आकळीला. असे श्रोते दुसरे दिवशी मळ्यात असता पुण्य राशी, आले गोविंद बुवा दर्शनासी. घोड्यावरी बैसून घोडा गोविंद बुवांचा, शेगावासी ठाऊक साचा, कोश अवघ्या खोड्यांचा. भीत होते त्यासी जण तो मळ्यात आलेला पाहून, लोक बोलले त्या कारण, गोविंद बुवा ही घेऊन पिढा कशाचे ते आला. मुले बायका मळ्यात आहे पहा वावरत, तुमचा घोडा करील घात सहज लिहिणे कवणाचा. गोविंद बुवा त्यासी वदले, तुमचे म्हणणे मी ऐकिले, माझ्या घोड्या शहाणे केले काल रात्री समर्थानी. त्याने खोड्या दिल्या टाकून, झाला गोगल गाई समान. आता भ्यावयाचे कारण काही न उरले कोणाशी, चिंचे खाली उभा केला टाकळीकरांनी घोडा भला. चराटा वाचून राहिला उभा तो एक प्रहर, भाजीपाला कोवळा घास मळ्यात होता विशेष. परीन लावले त्यास तोंड घोड्यानी एकाही, पहा संतांची केवढी शक्ती, पशु ही आज्ञेत वागती. पत्रात आरंभली स्तुती गोविंद बुवाणी समर्थांची. श्लोक अचिंत्य जगता प्रतिकृती तुझी नको ना कळे, असो खलही केवढा तव कृपे सुमार्गी वळे. उणे पुढती तुझ्या खचित रत्न चिंतामणी, शिरी शिरी सतत माझ्या वरदहस्त ठेवा जणी. ऐशी स्तुती करून गेले गोविंद बुवा निघून, घोड्यास आपल्या घेऊन टाकळी ग्रामाकारणे. प्रत्येक दिनी शेगावी यात्रा येई नवी नवी, काहीतरी धरून जीवी. हेतू आपल्या श्रोते हो त्या यात्रे करू मंडळीत. बाळापूरचे 2 गृहस्थ आले काही धरून येत समर्थाच्या दर्शना. पथी जाता एकमेका बोलू लागले ऐसे देखा, पुढल्या वारीस गांजा सुका येऊ आपण घेऊन. का की या गांजावर समर्थाचे प्रेम फार, तो आपण आणीला जर तरी कृपा होईल त्यांची. लोक आणती बर्फी खवा, आपण गांजा नेऊ बरवा. काठ धोत्रा बांधून ठेवा ना तरी विस्मृती होईल. पुढल्या वारीस 2 जण आले दर्शना कारण, परी गेले विसरून गांजा तो आणावया. शिर ठेविता पायावरी, आठवण त्यांना झाली खरी, की नाही आणीला बरोबरी गांजा तो आपण. आता पुढच्या वारीसी दुप्पट आणू गांजासी. ऐसे बोलून माणसे दर्शन घेऊन गेले हो. पुढल्या वारीस ते झाले गांजा आणण्याचे विसरले, कर जोडून मात्र बसले स्मृती नसे गांजाची. तै स्वामी म्हणाले भास्करासी, पहा जगाची रीत कैसी, गाठ मारून धोत्रासी विसरती जिन्नस आणावया. जातीने आहेत ब्राह्मण ते चापुले भाषण, करीती आपण होऊन कोटे पा सर्वांशी. ब्राह्मणाचे भाषण कदा नसावे प्रमाण, या तत्वा लागून न जाणती चांडाळते. द्विजे निज धर्म सोडिला, आचार विचार सांडिला, ह्यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले सांप्रत. बेटे मणी नवस करीती आणि हात हलवते ते, इति आशानेच का पूर्ण होती त्यांची मणीचे मनोरथ. बोलण्यात पाहिजे मेळ, चित्त असावे निर्मळ, तरीच तो घननिळ कृपा करीतो भास्करा. हे शब्द त्या दोघांशी अति लागले मानसी, पाहू लागले एकमेकांशी कुतूहल दृष्टीने. पहा केवढे आघात ज्ञान आहे त्यांचे परिपूर्ण, हा जगत चक्षु गजानन सूर्या परीचसे हो. आपण नवस केला म्हणे तो जाणीला समर्थाने, आता येऊ घेऊन चला गांजा गावातून. ऐसा विचार करून उठले, गावात जाऊ लागले गांजा आणावया. भले तै महाराज बदले त्या, आता शिळ्या कडीप्रत का हा उगा आणि तो उत. सार नाही किंमपी यात मी ना पापलो गांजाला. आता आणण्या गांजाप्रत नका जाऊ पेठेत, मेळ हमेशा बोलण्यात ठेवा तुम्ही आपुल्या. लबाडाचे न हेतुपूर्ती ही खून गाठ बांधा चित्ती. तुमचे काम झाल्यावरती मर्जी असल्या गांजा आणा. पुढील आठवड्यात तुमचे काम होईल जा अत्युत्तम. परी कदा न चुकवा नेम, 5 वाऱ्या येतील करा. का की हा येथे स्थिर आहे मृडाणीपती कर्पूर गौर, ज्यांच्या कृपेने कुबेर जगी झाला धनपती. जा नमस्कार त्यासी करा, गांजा आणावया न विसरा. परमार्थात खोटे जरा बोलू नये मानवाणी.
ऐसा उपदेश ऐकून महाराजांशी वंदून घेतले शिवाचे दर्शन आणि गेले बाळापुरा. पुढील आठवड्या माझी भले काम त्यांचे पत्ते झाले, ते गांजा घेऊन आले शेगावात वारीला. त्या बाळापूरची दुसरी कथा तुम्ही ऐका श्रोते आता. बाळकृष्ण नामे होता बाळापुरात रामदासी, कांता त्याची पुतळाबाई परम भाविक होती पायी. दरवर्षी वारी जाई पायी सज्जनगडा ते. पती पत्नीचा विचार एक, पौषमासी निघती देख. ओझ्यासाठी घोडे एक घेऊन या बरोबरी. कुबडे कंथा दासबोध सवे हे सामान अतिशुद्ध. साधुत्वाचा नव्हता मदत यासी की चढलेला. मार्गी चालता ग्रामांतरी प्रत्येक जोळी फिरवी करी. त्या जोळीच्या भिक्षेवरी नैवेद्य करी रामाला. पौषवद्यात बाळापूर सोडी नवमीला साचार. असे कांता बरोबर पुतळाबाई नामजीचे. बाळकृष्ण बुवा हाती चंदनाच्या चिपळ्या असती. पुतळाबाई करी साथी झांज हाती घेऊन. रघुपतीचा नाम गजर करी पंथाणे निरंतर. शेगाव खामगाव मेहकर देऊळगाव राजा पुढे. आनंदी स्वामी जालनापुरी वंदुणिया जांबनगरी. जाय तेथे मात्र करी 3 दिवस मुक्काम. काकी ते ठिकाण समर्थाचे जन्मस्थान. पुढे दिवाऱ्यास येऊन वंदन करी गोदेला. पुढे बीड अंबाजोगाईचे मोहोरी बेलेश्वर स्वामीचे पट. शिष्य समर्थाचे डोमगावी कल्याण. नरसिंगपूर पंढरपूर नाते पोते शिंगणापूर वाई आणि सातर. असे ज्या गड्याच्या पायथ्यापाशी मागवद्य प्रतिपदेला तो येऊन पोहोचेवला. श्री सज्जनगडाला नवमीच्या त्या उत्सवासी यथाशक्तीप्रमाणे ब्राह्मण भोजन करावे त्याने. श्री स्वामी समर्था कारणे खरा खराच रामदासी. ऐसे रामदासी आता होणे कठीण सर्वथा. दास नवमीचा उत्सव होता परत जाई त्याच मार्गे. ऐसा क्रम चालला बहुत दिवस त्याचा भला. 60 वर्षे देहाला गेली त्याच्या उलटून. मागवद्य द्वादशीस सोडून सज्जनगडास निघावे परत या जावयास त्याने आपुल्या बाळापुरा. असो वद्य एकादशीशी बसला समत समाधीपाशी. आले दुःखाश्रू लोचनासी शब्द न त्यासी बोलवे. हे रामदास स्वामी समर्था हे गुरुराया पुण्यवंता. माझे शरीर थकले आता वारीन पायी होईल. जरी बसून वाहना ते येऊ सज्जनगडा ते. तरी तेही कठीण दिसते मज लागी दयाळा. नेम चालला आजवर आता पडू पाहे अंतर. परमार्थाशी शरीर निकोपादी पाहिजे तरी सर्व घडे काही. हे रामदासा माझी आई हे म्हणण्याची जरूर नाही आपण सर्व जाणतसा. अशी प्रार्थना करून निजला शय्येत जाऊन. तो प्रभात काळी पडले स्वप्न बाळकृष्ण बुवाला. स्वप्नी म्हणाले रामदास ऐसा न होई हताश. नको नको येऊ येथून खास या सज्जनगडा ते. माझी कृपा झाल्या तुझ्यावरी माझा उत्सव बाळापुरी करावा तू आपल्या घरी. येईन मी नवमीला तुला द्याया दर्शन. हे माणी प्रमाण वचन आपल्या शक्तीस पाहून परमार्थो आचरावा. ऐसे स्वप्न पाहिले बाळकृष्ण आनंदले. कांतेसह परत आले बाळापुरास आपुल्या घरी. पुढे श्रोते दुसरे दिवशी काय झाले माघ मासी त्या बाळापुरासी ते आता उदाहरा. मागवद्य प्रतिपदेस समर्थाच्या उत्सवास आरंभ बाळापुरास बाळकृष्णांनी घरी केला. दासबोधाचे वाचन रात्रीस हरी कीर्तन. 2 प्रहरी ब्राह्मण भोजन दुपारती अस्तमानाला. बाळकृष्णांच्या मनात विचाराची गोळत पाहू कसे येतात स्वामी समर्थ नवमीसी. बाळकृष्णाच्या वचनांनी केले गावकऱ्यांनी आपापसात वर्गणी उत्सव सहाय्य करावया. ऐसा थाट बाळापुरा 9 दिवस झाला खरा. 9व्या दिवशी 2 प्रहरा घडीत आले घडून. श्री गजानन साक्षात्कारी श्रोते तया बाळापुरी उभे राहिले 2 प्रहरी. नवमी तिथी लक्षूण. बाळकृष्णाच्या द्वारात रामाभिषेक चालला. लोक झाले विस्मित गजाननासी पाहुणिया. म्हणू लागले बुवासी उठा उठा हो वेगेसी. तुमच्या दास नवमीसी द्वारी पातले गजानन. त्यावरी बुवा म्हणाले गजानन आले बरे झाले. त्याही संतांचे लागले पाय माझ्या घरासी. पर्याच्या दिनीसाची मी वाट पाहतो समर्थांची. त्या सज्जनगड निवासियाची आतुर होऊन ठाया. त्यांचा मसी करार आहे मी नवमीला येईन पाय. ती वाणी असत्य नोय ऐसा माझा भरवसा. इकडे स्वामी गजानन द्वारी उभे राहून जय जय रघुवीर म्हणून श्लोक बोलू लागले. श्लोक. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली. पदी लागता दिव्य होऊन गेली. अशी वाणी एकदा उठली स्वारी बाळकृष्णाची. पाहता जो येऊन द्वारी तो गजाननाची नग्न स्वारी. अजान भाऊ साजरी उभाने उभी निजानंदामध्ये.
करण्या गेला नमस्कार, तो रामदास दिसले साचार, हाते कुबडी जटाभार, रुळत होता पाठीवरी, भाली त्रिपुंड उभासाचा होता गोपी चंदनाचा, नेसलेल्या लंगोटीचा रंग होता हिरमुजी, ऐसे रूप पाहिले बाळकृष्णा भरते आले, प्रेमाचे ते श्रोते भले, नैनी संचले आनंदाश्रू, तो सवेस दिसती गजानन, त्यांच्या नेत्रा कारण, कुबडी लंगोटी काहीच न, त्रिपुंड शिरीचा जटाभार, पुन्हा त्याने हताश व्हावे, तो रामदास स्वामी दिसावे, पुन्हा जो निर्गुण पाहावे, तो माऊती गजानन, ऐसी स्थिती झाली खरी, सिनेमाच्या खेळापरी, घोटाळला से अंतरी, कोडे काही चुमगेना, मग म्हणाले गजानन, रामदासासी प्रेमे करून, नको गंगारू देऊ म्हण, तुझा समर्थ मीच असे, मागे बापा गडावरी माझीच वस्ती होती खरी, आता शेगावा भीतरी राहिलो येऊन मळ्यात, तुला सज्जनगडी दिले वचन, किरदास नवमीस येईन मी बाळापुरा लागून, ह्याचे स्मरण आहे का, त्या वचनाची पूर्तता करण्यास येथे आलो आता, दे सोडून अवघी चिंता, मीच आहे रामदास, शरीरूपी वस्त्रास तू किंमत देतोस, आणि आत्म्याला विसरतोस, याला काय म्हणा. श्लोक आहे गीते ठाई, वासांसी जीर्णानी तो पाही, ऐसा मुळी ना ब्रह्मिष्ट होई, चाल पाठी बसवी मला, बाळकृष्णाचा धरून हात, गजानन आले घरात, एका मोठ्या पाठी स्थित, स्वामी गजानन झाले, बाळापुरी पुकार झाली, गजानन आल्याची ती भली, मंडळी धावू लागली दर्शन घ्याया पायांचे, रामदासी अवघ्या दिवसभर करीत राहिला विचार, शेवटी रात्र होता 3 प्रहर, स्वप्न पडले बाळकृष्णा, अरे गजानन माझीच मूर्ती, हल्ली तुमच्या वराड प्रांती, संशय मुळी ना धर चित्ती, तो धरिता बुडशील मी तो समजून, करी गजाननाचे पूजन, गीतेचे हे आहे वचन, संशयात्मा विनश्यती, ऐसे स्वप्न पडल्यावरी बाळकृष्ण तोषला भारी, मस्तक ठेविल्या त्या दरी गजाननाचे पायावर, महाराजा आपली लीला मी ना समर्थ जाणण्याला, तो घोटाळा उकलिला तुम्ही स्वप्न देऊन, न मी माझी सांग झाली, न्यूनता न काही उरली, अर्भकावरी कृपा केली त्याने धन्य झालो मी, आता काही दिवस राहा या बाळापुरास, हीच आहे मणी आस ती पूर्ण करा हो. महाराज म्हणाले त्यावर, ऐक माझा विचार, काही दिवस गेल्यावर येईन मी बाळापुरा, भजनोत्तर निघून गेले स्वामी शेगावासी भले, रस्त्याने न कोणा दिसले, क्षणात पुजले शेगावी, स्वस्ती श्री दास गुणू विरचित, हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, सुखदो भाविका प्रत, हीची इच्छा दास गुणू, शुभम भवतु श्री हरार्पणमस्तु, इति श्री गजानन विजय ग्रंथस 9मो अध्याय गोढा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गजानन महाराज की जय.